नांदेडची तरुणी आचल मामिडवार आणि सक्षम ताटेंची प्रेम कहाणी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राला भावुक करून गेली होती. पण आता याच प्रकरणाला नवं आणि धक्कादायक वळण मिळाले. सक्षमच्या आईने आचलवर घर सोडून गेल्याचा आरोप केला. तसेच आता आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा लढा एकटीलाच लढावा लागत असल्याची खदखद बोलून दाखवली. आता आचलने ही मौन सोडत आपली भूमिका मांडली आहे. आचलने सक्षम ताटेचे घर सोडण्यामागचे धक्कादायक कारण सांगितले आहे. नेमकं काय म्हणाली आचल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी श्वेता. आझाद मराठीवर आपले स्वागत आहे. मंडळी, 25 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने राज्य हादरले होते. प्रेम संबंधांना विरोध असल्याने आचलच्या कुटुंबियांनी सक्षम ताटेची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आचलने स्वतःच्या कुटुंबाविरोधात उभे राहत सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवला. एवढेच नाही तर सक्षमच्या मृतदेहासोबत प्रतिकात्मक विवाह करून तिने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. सक्षमच्या निधनानंतर आचल त्याच्या कुटुंबासोबत राहू लागली. त्या काळात तिने सक्षमच्या आई वडिलांना आधार दिला होता. त्यामुळे ताटे कुटुंबियांनीही तिला आपल्या मुलीप्रमाणे स्वीकारले होते. मात्र काही महिन्यानंतर आचल अचानक घर सोडून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. सक्षमची आई संगीता ताटेंनी एका मुलाखतीत दावा केला की आचलने आजीची तब्येत बिघडल्याचे कारण सांगून घर सोडले आणि त्यानंतर पुन्हा ती घरी परत आलीच नाही. आचल गेल्यानंतर तिच्याशी संपर्कही राहिला नाही असेही त्यांनी सांगितले. तसेच सक्षमला न्याय मिळवण्यासाठी आता आम्हाला एकट्याने संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र या आरोपांवर आता आचल मामिडवारने थेट प्रतिक्रिया दिली आहे. घर सोडण्यामागे वेगळेच कारण असल्याचा दावा करत तिने गंभीर आरोप केले आहेत. सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता असे आचलने म्हटले आहे. ही बाब आपण कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र आपल्या तक्रारीवर कुणीही विश्वास ठेवला नाही असा आरोप तिने केलाय. आचलच्या म्हणण्यानुसार भविष्यात एखादा गंभीर घटना घडल्यासही आपले म्हणणे ऐकले जाणार नाही अशी भीती तिला वाटू लागली होती. त्यामुळेच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना आपण कोणालाही न सांगता निघून गेलो नाही, तर सर्वांना कल्पना दिली होती. तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती असे तिने स्पष्ट केले. आचलने सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच ती ताटे कुटुंबाचे घर सोडून वडिलांच्या घरी परतली. सध्या आपण वडिलांसोबत राहत असल्याचेही तिने सांगितले. याशिवाय सक्षमच्या वडिलांच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही तिने उत्तर दिले. त्यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असून त्याचा आपल्या घर सोडण्याशी कोणताही संबंध नसल्याचे आचलने स्पष्ट केले. दरम्यान आचल घर सोडून गेल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी तिच्यावर टीकाही केली. याबाबत नाराजी व्यक्त करत आचलने लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण सत्य जाणून न घेता कोणावरही आरोप करू नयेत असे ती म्हणाली. एकेकाळी प्रेम, त्याग आणि संघर्षाचे प्रतीक ठरलेले सक्षम आचल प्रकरण आता नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. एका बाजूला सक्षमची आई आपल्या वेदना मांडत आहे, तर दुसऱ्या बाजूला आचल स्वतःवर झालेले अन्याय समोर आणत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.